शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे मस्त असा दिवाळी स्पेशल चिवडा. चला तर मग. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी. डाळ घेतलेले आहे, त्यानंतर कढीपत्ता आहे, काजू आहे, खोबरं, लसूण, मिरची आणि शेंगदाणे. त्यानंतर हा मक्याचा चिवडा घेतलेला आहे कच्चावाला, तो पण तळायचा आहे आपल्याला. तर सर्व जे आहे ते एकत्र केलेलं आहे. त्यानंतर मुरमुरे घेतलेले आहे मी, ते भाजून घ्यायचे आहे. हा जो चिवडा आहे आपला तो एकदम कमी तेलामध्ये बनणारा आहे आणि हाच तुम्ही शक्यतो बनवा. तर भाजून घेतलेले आहे मी मुरमुरे जे आहे ते. त्यानंतर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तर आपल्याला हे जे सर्व आहे ते तळून घ्यायचं आहे. तर कमी फ्लेमवरती मी काजू जे आहे ते आता तळून घेणार आहे. आणि काजूला थोडासा हलका कलर चेंज झाला काजूचा की नंतर काजू जे आहे ते काढून घेणार आहे. हे बघा, काजूचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, जास्त नाही त्याला ब्राऊन करायचा, नाही तर त्याची जी टेस्ट आहे ती चेंज होते, म्हणून तेवढंच तळायचं आहे. त्यानंतर मी खोबरं घेतलेलं आहे, त्याचे बारीक कट करून घेतलेले आहे खोबरं. आणि ते एवढं ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला तळायचं आहे, नाहीतर ते कडू लागतं एकदम जास्त काळं झालं तर. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे मस्त तडतडले की मग काढून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे जे आहे शेंगदाणे झालेले आहेत. थंड झाल्यानंतर ते कडक होतात आणि क्रिस्पी लागतात एकदम. त्यानंतर लसूण घेतलेला आहे. लसूण असं थोडासा मी ठेचून घेतलेला आहे, जेणेकरून तो ओपन होईल आणि तो व्यवस्थित तळला जाईल म्हणून. हे बघा, तर आपला लसूण जो आहे तो पण तळून घेतलेला आहे आणि याची टेस्ट जी आहे चिवड्यामध्ये खूप छान येते. तर लसूण तुम्ही नक्की घाला. त्यानंतर फुटाण्याच्या ज्या डाळ्या आहेत त्या घेतलेल्या आहे मी, आणि त्या पण थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत, त्या तर भाजलेल्याच असतात पण तरी पण तेलामध्ये तळल्यानंतर थोडासा त्याला क्रिस्पीनेस येतो, म्हणून डाळ्या पण त्यामध्ये तळून घ्यायच्या आहे. हे बघा, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि तळून घेतलेले आहे. तर असं करून सर्व आपण तळून घ्यायचं आहे. नंतर कढीपत्ता धुतलेला आहे आणि तो सुकवून नंतर तो मी आता फ्राय करते आहे. आणि कढीपत्ता तडतडला की लगेचच तो एकदम कडक आणि क्रिस्पी होतो. आणि चिवड्यामध्ये कढीपत्ताचा जो अरोमा आहे तो खूप छान लागतो, त्यामुळे नक्की तुम्ही कढीपत्ता आपल्या चिवड्यामध्ये नक्की ऍड करा. तर अशा प्रकारे मी सर्व एक एक करून सर्व तळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, असं एवढं तळून झालेलं आहे. आणि त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती कट करून घेतलेली आहे. मिरची जरा तिखट होत्या म्हणून मी थोड्याच घेतलेल्या आहे आणि त्या एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत तळून, आणि त्या पण त्यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर मक्याचा जो चिवडा आहे तो पण तळून घ्यायचा आहे. तो तर लगेचच 5 मिनिटांमध्ये तळून होतो आणि एकदम क्रिस्पी पण लागतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. तर तो पण त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चिवड्यामध्ये. हे बघा, मस्त तळून घेतलेला आहे मी चिवडा पण, आणि अजून थोडासा तळून घेते आहे. तर एवढा असा तळून घेते. हे बघा, थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे. आणि हे सर्व जे आहे ते एकत्र करून घेते आहे. हे जे आहे सर्व ते तळलेलं आहे आणि हे आता थंड होण्यासाठी ठेवणार आहे मी थोडा वेळ, साधारण 5-10 मिनिटं. नंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे थंड झाल्यानंतर पूर्णपणे. आणि आपण घरी जी बनवलेली शेव आहे ती टाकलेली आहे. याची रेसिपी जी आहे ती आपण चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता जाऊन. तर शेव जी आहे ती खूप छान बनलेली होती आणि बिलकुलही तेलकट झालेली नाहीये. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर जे मुरमुरे आहेत ते भाजून घेतलेले आहे आणि ते पण मी यामध्ये टाकलेले आहे. आणि त्यानंतर मीठ टाकते आहे चवीपुरतं. थोडासा नमकीन चिवडा जो आहे तो छान लागतो. त्यानंतर साखर टाकते आहे, तर तुम्ही पिठी साखर पण ऍड करू शकता. त्यानंतर रामबंधूचा चिवडा मसाला आहे हा, तो मी त्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे सर्व जे आहे ते मिक्स करून घेते. हे बघा, मिक्स करून झालेला आहे आणि आपला चिवडा जो आहे रेडी आहे, कमी तेलामध्ये आणि एकदम हेल्दी असा. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचे नाहीये. भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.